ब्लॅक ग्रीप डबल एची बॅट कोणाकडे असेल तर इथे स्टेजकडे आणून द्यावे. कृपया मॅच लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. आई एकविरा आणि अवनी ॲव्हेंजर्स याच्यामध्ये पुढील सामना रंगतोय. रोहन परांगे आणि दुसरा कोण आहे बॅटिंग? रोहन परांगे आणि विक्रम संघासाठी ओपन करायला चाललेले आहेत. अवनी ॲव्हेंजर्सनी टॉस जिंकून पहिली क्षेत्ररक्षण निवडले. अंपायर मॅच लवकरात लवकर चालू करा. थांबा थांबा थांबा, अपडेट नाही झाले. थांबा थांबा थांबा. एक मिनिट थांबा, अपडेट होते. अवनी ॲव्हेंजर्स कडून संघासाठी पहिली गोलंदाजी घेऊन येत आहे. लखन आहे जो मागचे 2-3 सीझन कंटिन्युअसली एक उत्कृष्ट बॉलिंग करतो. विक्रम एक मिनिट थांबा थांबा, अपडेट नाही झाला. एक मिनिट थांबा. विक्रम ती ग्लास आणलीस का? ग्लास येत आहेत. एक मिनिट थांबा जर. हां हे चालू करणं स्वप्न. हे 2 मिनिट. 2 मिनिट फक्त, अपडेट होते. अंपायर चालू करा. एक पण बॉल खेळला नाही आणि पहिलंच बॅट्समॅनला पाणी लागतंय. समोरच्या संघाला घाबरवण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजीसाठी आहे विक्रम, बॉलिंग करतोय लक्कन आणि उत्कृष्ट शॉट. बॅटिंग करायला आलंय रोहन परांगे. त्यांच्या ओनरकडून त्यांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. उत्कृष्ट शॉट आणि 4 रन. रोहननी पहिल्याच बॉलला स्टंपला टोपी लागले तरी आउट येणार नाही. लखनच्या बॉलिंगवर असा शॉट मारायला जिगरा लागतो आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग.
स्टंप नीट करा जरा. मस्त असा शॉट रोहन परांगे यांच्या बॅटकडून. ओ मुथय्या मुरलीधरनची आठवण काढून दिली लखनने. रोहन परांगे यांच्याकडनं दुसरा चौका. एकाच ओव्हरला तिसरा चौका. सॉरी. एक उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना. अंपायर एक 2 मिनिटं मॅच थांबा. 2 मिनिटं. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे इथे हार्दिक स्वागत आहे SPL कमिटीकडून. काही तकनिकी कारणामुळे थोडा खेळामध्ये विलंब होतोय त्यासाठी समजवा. बॅटिंगला आहे विक्रम. एक वेगळ्या शैलीमध्ये बॅटिंग करण्याची त्यांची एक कला आहे ती आता आपल्याला दिसेलच. गाणी ना. वरती बोर्ड झालेला आहे रोहन परांगे. Disconnected.
ते बोलले ना पॉज करतो म्हणून. हा असं मध्येच नको. पुढच्या कॉल त्याला सांगून लावा लावतोय. हा लिस्ट मध्ये नाव टाकलं का तो? 25 रन 1 विकेट. एक बॉल बाकी. हा अंपायर लास्ट बॉल ना. लास्ट बॉल अनिकेतचा. ओ अनिकेतचा हा बॉल मन्याने पूर्ण मिस झालेला आहे. काहीतरी पंचांशी वाद जास्त घालू नका. प्लेयर्सना सांगा अंपायर कुठे आहेत. अवनी अवेंजर्स जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर रिव्ह्यूची सिस्टम अवेलेबल आहे. रिव्ह्यू घेऊ शकता. एक एक लक्षात ठेवा अंपायर जो डिसिजन देईल तो फायनल राहील सगळ्यांसाठी. अंपायर जो डिसिजन देईल तो नॉट आउट होता. रिव्ह्यूचा ऑप्शन आहे पण रिव्ह्यू फक्त कॅप्टनच घेऊ शकतो. बाकी कुठल्याही प्लेयरला रिव्ह्यू घेण्याचा हे नाही आहे. पुढची ओव्हर कोण टाकतंय. तेजस पुढची ओव्हर घेऊन आलेला आहे. विक्रम उत्कृष्ट असा फलंदाज विक्रम. आणि असा उत्कृष्ट शॉट आणि मिसफील्डचा एक चौका विक्रमच्या खात्यामध्ये. मिस झालेला आहे बॉल. उत्कृष्ट असा बॉल तेजस कडून. दुसरा बॉल सुद्धा मॅच. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी तेजस कडून. आणि हा लखन कडनं थोडंसं मिसफील्ड होत आहे आणि तीन धावल्या ना. 3 रन स्कोरर. मन्या पुन्हा एकदा. पाहूया तेजस मन्याला कसा बॉल टाकतोय. आणि उत्कृष्ट असा शॉट आणि 4 रन खात्यामध्ये ऍड झाल्यात मन्याच्या आणि आई एकविरा बॉयजच्या टीमसाठी. 36 रन 1 विकेट. लास्ट बॉल आणि मन्याने हा दुसरा चौका मारलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी मन्याकडून. स्कोर सांगतो 2 मिनिटं. 40 रन झाल्यात 1 विकेट 3 ओव्हर. शेवटच्या 2 ओव्हर बाकी. पुढच्या मॅच सेकंड इनिंगला टॉस घेऊया. आता जरा प्लेयर्सना जरा मॅचचा लुप्त घेऊ दे. बॉलरचं नाव सांगा प्लीज. विकास पटेल. आणि बॅटिंगला पुन्हा एकदा विक्रम.
आणि विक्रमचा रिव्हर्स शॉट आणि फक्त एकच रन त्याच्यावरती. विकास बॉलिंग करतोय. वाईड बॉल. हे वाईड आहे ना? हा वाईड आहे. आणि मन्याचा डायरेक्ट शॉट आणि मन्या बाद. हा खूप मोठा धक्का आहे आई एकविरा बॉईज यांच्यासाठी. अजित पुढचा बॅट्समन आहे अजित. हा जनजोड. ओ अजितने जो शॉट मारलाय तो वेग बघण्याला आहे काय. रिव्हर्स शॉट आणि रिव्हर्स मारता मारता त्याने जी बॅट फिरवली आहे तो डायरेक्ट चौका. माइंड गेम पूर्णपणे बॉलर बरोबर. माइंड गेम खेळलेला आहे पुरा. गाण्या फिल्डर. आणि हा चौका गाण्याकडून सॉरी अजित कडून. अंपायरचा डिसिजन फायनल राहील. अंपायरचा पूर्ण लक्ष असतो. आमचे सगळे अंपायर एक्सपिरियन्स वाले आहेत. कोणीही हुज्जत घालण्याची गरज नाही. एक रन. टाइगर अभी जिंदा है. नेक्स्ट बॉलर आहे डेव्हिड. अजित पुन्हा एकदा बॅटिंग साईड वरती. शेवटची ओव्हर. सर्व खेळाडूंनी नाश्त्याची सोय केलेली आहे. ज्यांना नाश्ता पाहिजे त्यांनी नाश्त्यासाठी यावं इथे स्टेजच्या पाठीमागे. आणि हा चौका अजित कडून. उत्कृष्ट अशी फलंदाजी. त्यातच आनंदाची बातमी आली की आपल्यासाठी नाश्ता सुद्धा आलेला आहे. वा वा वा. समोस्याचे नाव ऐकलं थोडा आवाज वाढलाय माझा. सकाळपासून काम करतोय आम्ही. केलाय ना कोणीतरी. लखन उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. आणि अजित कडनं जेवढं कौतुक होईल तेवढं कमी आहे. अजित उत्कृष्ट अशी बॅटिंग. आणि विक्रम कडनं हा रिव्हर्स शॉट आणि तेवढंच उत्कृष्ट असं फिल्डिंग. लखन नंबर 18. पाठी बसलेले जे प्लेयर्स आहेत त्यांनी पण नाश्ता करण्यासाठी इकडे स्टेजच्या बाजूला यायचं आहे. प्लेट साठी विक्रम. एक सेकंड होल्ड करा विक्रम. सध्या जरा होल्ड करा. प्लेट आलेले नाहीत. जरा होल्ड करा. मी काय बोलतो अभि. विकेट कीपरचं नाव आहे विकास. विकास एक मिनिट स्कोर सांगतो. थांब सांगतो. एकच मिनिट. $58 रन झाले. 3 विकेट. 58. नेक्स्ट बॅट्समन आहे. बॅट्समनचं नाव नवीन कांबळे. पुढील बॅट्समन. 101 बॅट्समन आहे एकविरामध्ये. एक गेला की दुसरा. ही लास्ट ओव्हर आहे. त्याचे फक्त 2च बॉल बाकी आहेत. नवीन काय करते पाहूया. आणि नवीननी घुमवलेला वाईट बॉल आणि 4 रन. 5 रन खात्यामध्ये आई एकविरा बॉईज. वाईट बॉल. अभि हे खायचा आयटम तिकडेच घे. नाही मग तिकडे घे.
आणि नवीनने पुन्हा एकदा शॉट फिरवलेला आहे आणि त्याच प्रकारचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे बाउंड्री लाईनवरती. विक्रम पाहूया काय करतात आणि विक्रम बाद झालं. स्कोर 63 रन. एक मिनिट परत तरी पण कन्फर्म करतो. विक्रम आउट झाला. ज्यांना प्लेट नकोय नुसता समोसा आहे त्यांनी घेऊन सुरुवात करू शकता. खाण्यासाठी आपण वेगळा मंडप बनवलाय. तन्वी टायटनचे प्लेयर्स नेक्स्ट मॅचचा टॉस साठी. नेक्स्ट मॅच कोणाची ती बघतो पहिली. नेक्स्ट मॅच साठी एक मिनिट पहिले सांगतो. आई एकविरा बॉयजनी 64 रन केलेले आहेत. 65 आपल्या आई अवनी एव्हेंजर्स साठी टार्गेट आहे. तिकडे घेऊन गेले. 5 ओव्हरमध्ये 65 रनची गरज आहे अवनी एव्हेंजर्स. पुढील मॅच आहे आई यल्लम्मा देवी बॉयज आणि पाटील ब्रदर्स. हा स्कोर करतोय ना. पाटील ब्रदर्स आणि आई यल्लम्मा देवी बॉयज. पुढील मॅचच्या टॉस साठी मंचाजवळ संपर्क करायचा आहे. दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर. आणि सर्वात पहिला म्हणजे नाश्ता पण करून घ्या. ते टॉसला येतील नाही हा हे ते आल्यावर कळतीलच ना. त्याने टिक मारून गेलेत ना. नाही हा बस. आई यल्लम्मा बॉयच्या कॅप्टन आलेले आहेत. पाटील ब्रदर्स टॉस साठी जरा संपर्क करा मंचाजवळ. आला आणि तुम्ही इथे जरा टिक पण करून जा. कुठले तुमचे प्लेयर्स आहेत ते टिक कराल. ठीक आहे. टॉस तर उडून घ्या. टिक नंतर करा. 2 अंपायर कोण आहेत बघा जरा. $65 किरण. पाटील ब्रदर्सनी टॉस जिंकलेला आहे. पुढील मॅच आहे पाटील ब्रदर्स वर्सेस आई यल्लम्मा देवी बॉयज. पाटील ब्रदर्सनी टॉस जिंकून पहिली क्षेत्ररक्षण निवडलंय. अच्छा मी काय बोलतो. या ना पण कॅमेरा स्कोर वाढवू म्हणजे काय करू.
ए ज्याच्या समोसा काउंट झाले ना जरा जरा हेल्प करा. 2 आपले कॅमेरामन आहेत त्यांना पण जरा 2 समोसे नेऊन द्या जरा प्लीज. कोणीतरी द्या. अवे कॅमेरावाल्यांना प्लीज दे पहिले. सकाळपासून ते काम करतात आपल्यासाठी. अपील आहे जोरात. अंपायरनी सांगितलंय नॉट आउट. वर्सेस मान्या. उत्कृष्टाचा बिल्डिंग, उत्कृष्टाचा शॉट, पण एकच रन. मनाची गोलंदाजी त्याच्यावरती डेव्हिडकडनं शॉट आणि तसंच अविनाश यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. वाईट बॉल आणि 4 रन. पहिल्यांदा रिव्ह्यूचा ऑप्शन. 1 मिनिट. वाईड आहे का ना चेक करायचं आहे. फक्त कॅप्टन येतील, बाकी कोण नाही येणार. स्लो मोशन घ्या. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. कुठल्याही अंपायरवरती संशय घेऊ नका. बॉल खूप फास्ट होता. 22 4 आहे ना. 4 आहे. वाईड बॉल. किती स्कोर झाला रे. 8 रन 1 विकेट. 8 रन. सॉरी हा 1 विकेट नाही 0. ते समोसा खातोय ना म्हणून असं. बॉलर नवीन कांबळे पुढचा बॉलर. तेजस बॅटिंग करतोय. उत्कृष्ट असं किपिंग रोहन परांगे. नोचा रिव्ह्यू घेतलाय अवनी अवेंजर्स कडनं. 1 सेकंड होल्ड करा. अंपायर कमिंग. लाईनचा नोर लेग साइड बघा. तिकडचा कॅमेरा बघा. इकडचा कॅमेरा का. आता आहे थोडा वेळ. पाठचा
पाठचा पाय थोडं पाठी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, नो नाही आहे. आता आता तुमच्याकडे रिव्ह्यू शिल्लक नाही. जर कोणाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर पहिल्या 10 सेकंदातच घ्यायचा आहे. 10 सेकंदानंतर रिव्ह्यू मिळणार नाही. हां हां हां, ऑन द स्पॉट डिसिजन घ्यायचा आहे तिथे. नवीन कांबळे, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. हा डेड बॉल आहे, हा डेड बॉल आहे. वाईड बॉल, अंपायर बरोबर कोणी हुचत घालायची नाही. पाटील ब्रदर्सचे नावं टिक करून जा, कोणती टीम आहे ते. नंतर मग वेळ जातो त्याच्यामध्ये. पुन्हा वाईड बॉल. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि प्लेअर बाद डेव्हिड. आणि जेवढं कौतुक करावं नवीनचं तेवढं कमी आहे. बॉल टर्न होतो ते स्टंपिंग. हा या नाश्ता कर. हे बाई या टिक कर मग करतो. नवीन कांबळे वर्सेस नवीन बॅटिंग. नवीनला सचिन, नवीन बॅट्समन आहे सचिन. आता 1 रन झालेले. विकास, एक रनचा वाढ. स्कोर आहे 1 सेकंड. स्कोर 2 ओव्हर 13 रन आणि 2 विकेट सुद्धा गेलेले आहेत. 7 रन एक्स्ट्रा मध्ये आहेत. बॉलिंग करायला नवीन बॉलर आहे रोहन वर्सेस विकास. बॉलिंग 2 बॉल 0 रन झालेत रोहनच्या ओव्हरमध्ये. विकास आहे बॅट्समन आणि विकासचा उत्कृष्ट असा शॉट आणि विक्रमचे क्षेत्ररक्षण. पुन्हा डॉट बॉल. ज्यांना कोणाला नाश्ता करायचा कोण बाकी राहिला असेल त्यांनी नाश्ता करून घे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोहन परांगे आणि तसाच कडक शॉट. 15 रन झालेले आहेत खात्यामध्ये. अवनी अवेंजर्स पुढील बॉलर आहे अजित वर्सेस सचिन. अजितचे गोलंदाजीवरती सचिन बीट झालाय पूर्णपणे. कडक शॉट पुन्हा एकदा. आई यल्लमा देवी बॉयज 1 रनी
IL मध्ये बॉयच्या कॅप्टननी जरा संपर्क करा. टीम सिलेक्ट करायची आहे लवकर. ही मॅच झाल्यावर लगेच मॅच चालू होणार आहे. कडक शॉट आणि तेवढंच खराब क्षेत्ररक्षण. अजितच्या सुंदर बॉलवरती हा चौका गेलाय. कोणाचा हा हा बॉल ठीक आहे ठीक आहे. एक एक किती बॉल झाले? 3 बॉल अजितच्या वरचे आणि गचाल क्षेत्ररक्षण विक्रम कडून. आत्ताच मी मागच्या बॉलला कौतुक केलं होतं. हो हो नो बॉल आहे. नो बॉल. विकेट जरी गेली असली तरी नो बॉलचा फायदा विकासला. अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे. नोला आउट आहे ना? स्टंपिंग आउट आहे. स्टंपिंग आउट आहे. हा नो बॉल आहे का? हा आउट आहे. आउट आहे. सॉफ्टवेअर मध्ये आहे. हा बॉल काउंट नाही होणार. बॉल काउंट होणार नाही. पुढील बॅट्समन आहे अनिकेत. अजितची ओव्हर पुन्हा एकदा घातक ठरते अवनी एव्हेंजर्स साठी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. शेवटचा चेंडू अवनी एव्हेंजर्स साठी जिंकण्यासाठी हव्या 39 रन 8 बॉल मध्ये. ओव्हर झाली. ओव्हर झाली. अच्छा तुम्ही जरा येता का हे करायला? तुमचा झाले ठीक आहे. हा ए मी काय बोलतो इथे स्कोर जरा लेट अपडेट होतो रे. आणि पहिल्याच बॉलला अनिकेत बाद. पुढील बॅट्समन आहे गाण्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. भरत कडनं उत्कृष्ट अशी गोलंदाजी. मुथय्या मुरलीधरनचा फील येतोय त्याच्यामध्ये आणि हा एक कडक शॉट आणि तेवढंच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. लेट अपडेट होतोय थोडा. आणि रनआउट. बॉल डॉट प्लस रनआउट. स्कोर आहे लास्टचे 3 बॉल आहेत आणि 36 रन हवेत.